नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. 18,000चे थेट 43,000 रुपये होणार. 9,000 रुपयांची पेन्शन 20,000वर जाणार. 8व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ. 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 25 रोजी संपणार आहे. त्यापूर्वी केंद्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारचा अंतिम निर्णय काय असेल? सरकारने 8व्या वेतन आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिला आहे. आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो स्वीकारायचा की नाही आणि त्याची अंमलबजावणी कधी करायची याचा अंतिम निर्णय सरकारचा असेल. सध्याची स्थिती पाहता 8व्या वेतन आयोगाचा अहवाल 1 जानेवारी 2026 पूर्वी सादर होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून तात्काळ 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होऊ शकत नाही. मात्र अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकारने तो लागू करण्याचा निर्णय घेतल्यास 1 जानेवारी 2026 पासून लागू करून त्यामधील फरकाची रक्कम कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळू शकते. मात्र या आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात नेमकी किती वाढ होणार याबाबत अजूनही स्पष्टता दिसत नाही. फिटमेंट फॅक्टरचा काय परिणाम होणार? वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.4 ते 3 दरम्यान असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जर मूळ वेतन 18,000 रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर 2.4 लागू झाला तर नवीन मूळ वेतन 43,200 रुपये होऊ शकते. म्हणजेच मूळ वेतनात सुमारे 25,200 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर ठरवताना अर्थसंकल्पीय सर्व बाबींचा विचार करते. त्यामुळे 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 26 पासून लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.